तुमच्या सासऱ्यांनी आत्महत्या केली अशी माहिती समोर आली. एकंदरीत काय नेमकं प्रकरण होतं? राज्य सरकारनं, या भाजप सरकारनं त्यांचं केलेला खून आहे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आझाद मैदानामध्ये आहोत, म्हणजे ज्या ठिकाणी धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे. धनगर समाजाचे नेते या ठिकाणी दीपक बोराडे गेल्या 10 दिवसांपासून, म्हणजे आजचा हा 10वा दिवस आहे, आणि आजच सायंकाळी एक धक्कादायक बातमी समोर येते, एक धक्कादायक गोष्ट समोर येते की त्यांच्या सासऱ्याने आत्महत्या केली. एकंदरीत याचे पडसाद मुंबईवरती आणि आंदोलनावरती नेमके काय उमटतात? सरकारकडून आतापर्यंत त्यांना काय आश्वासन देण्यात आलंय का? अजून सरकारच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांचं कार्यालय असेल, मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील, त्यांच्या माध्यमातून काही संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का? आपल्यासोबत थेट धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. तुमच्या सासऱ्यांनी आत्महत्या केली अशी माहिती समोर आली. एकंदरीत काय नेमकं प्रकरण होतं? आता दुपारची घटना आहे. मी काही अजून कोणाशी बोललो नाही. तुम्ही आलात विचारायला तर खरं म्हणजे आत्महत्या नाहीये, तर या राज्य सरकारनं, या भाजप सरकारनं त्यांचं केलेला खून आहे. कारण 2-3 दिवसांपूर्वी माझी तब्येत थोडी सिरियस झाली होती. मला वाटतं काल परवा कधीतरी माझं सासऱ्यांशी बोलणं झालं. त्यांनी विचारलं तब्येत कशी आहे. मी सांगितलं तब्येत चांगली आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार सासरे व 2-3 दिवसांपासून व्यथित होते की आपल्या जावयाची तब्येत खराब झाली आणि सरकार माझ्या जावयाचा जीव घेत असेल तर मीच जीव देतो, अशा पद्धतीची त्यांनी नाराजी किंवा एक तीव्र भावना घरी व्यक्त केली. आणि आज त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. खरं म्हणजे हे आमच्या आंदोलनामुळे ते झालं असं मी मानेल. कारण मी जर इथं नसतो, तसाही मी घरी नसतोच कधी. किमान माझी पत्नी, मुलगी हे घरी असतात, आणि हे सगळे लोक घरी असते तर ही घटना कदाचित घडली नसती, किंवा मी जरी इथं सिरियस नसतो तरी ही घटना घडली नसती. म्हणजे या आंदोलनामुळं जरी ही घटना घडली असेल तरी निश्चितपणे या सरकारनं या धनगर आरक्षणाच्या नावाखाली एका धनगराचा घेतलेला हा बळी आहे असं मी म्हणेल. पण ही गोष्ट आता म्हणत आहात,